सच में मैं पागल थी जो मैंने आज तक इस प्लेस को विजिट नाही किया जो बीड में है. कारण सिरियसली यार मी बीड मध्ये 7 वर्ष राहून या प्लेसला विजिट केलं नव्हतं. कुठे गेलते ते नंतर सांगते पण हे बघून घ्या. दिस इज माय मॉम डॅड आफ्टर टेलिंग मी की फोनमुळेच अर्ध आयुष्य बर्बाद होतं. और उनका सुबह सुबह नींद से उठने के बाद ये रिच्युअल होता है. आता तुम्हाला सांगून टाकते मी चालले होते खजाना विहीर बघायला. आता तुम्हाला जसं मी सांगितलं माझं गाव पाली आहे तर तिथे मी ऑलमोस्ट 11 वर्ष राहिलीये. स्टिल मी फक्त खजाना विहीरचं नाव ऐकून होते पण कधी गेलेले नव्हते तिथे. और मैं अपने पप्पा से 7 दिनों से भीख मांग रही थी की मला तिथे घेऊन चला प्लीज. अब मैं कहूँ और कोई मेरी बात ना सुने ऐसा तो हो ही नहीं सकता. त्याच्यामुळे 4 तास रडल्यानंतर माझे पप्पा मला घेऊन गेले. आता खरं सांगायला गेलं तर ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की जिथे आपण राहतो तिथली हिस्ट्रीच आपल्याला माहित नाहीये. बट अभी हमें अक्कल आ गई है तो कुछ समझ भी लेते हैं की खजाना विहीरचं नाव खजाना विहीर का ठेवला आणि ती कशासाठी बनवली गेली होती. अब ज्यादा चिकचिक नहीं करूंगी, आपको शॉर्ट में बता दूंगी, लेकिन अगर आपको डीप इन्फॉर्मेशन चाहिए तो आप गूगल कर लेना. तर ही विहीर ना खजाना ठेवण्यासाठी तयार केलेली होती आणि या विहिरीमध्ये ना 4 मार्ग आहेत जो सीधा जाके मिलते हैं शनिवार वाडा. सच बताओ तो मुझे भी इतनी इन्फॉर्मेशन नहीं है इसकी. आणि जर तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि मला ना खूप इच्छा होते विहिरीच्या आतमध्ये जायची कारण ते विहिरीमध्ये पाणी नाही आणि जे आहे ते फक्त 4 फूट आहे. तिथे काही मुलं खेळत होती त्याच्यामुळे मला त्यांना पण डिस्टर्ब नव्हतं करायचं म्हणून मी गेले नाही. आणि या व्लॉगिंगच्या नादाने मी बीड फिरतीये आणि या शाळेतली मुलं इथे अटेंडन्स लावा क्योंकि मैं अभी इसी स्कूल की छात्रा हूँ. आम्ही ना मोजून 1 तासामध्ये घरी आलोय. त्यातला अर्धा तास तर आम्ही डोसे घ्यायलाच घेतले होते. इसका मतलब है हम इतने पास रहकर भी आज खजीना विहीर को विजिट कर रहे थे. फिर से तैयार होके कहा चली गई कळेन तुम्हाला उद्या. बाय.